नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे महिपत प्रिया आणि नागराजच्या कचाट्यातून सुटून अर्जुनला जाऊन भेटलेला असतो आणि त्यांच्या कचाट्यातून सुटल्यानंतर महिपतने अर्जुनच्या समोर प्रिया आणि नागराज यांच्या सत्याचा उलगडा केलेला असतो. त्याच्यासमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, प्रिया आणि नागराज या दोघांचं सत्य अर्जुनच्या समोर आल्यानंतर अर्जुनने एकाच वेळी दोघांची हकलपट्टी जेलमध्ये केलेली असते आणि खऱ्या अर्थाने अर्जुनने मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला असतो. कारण प्रेक्षकांनो, नागराज आणि प्रिया या दोघांमुळे जर जास्त कुणाला मनस्ताप झाला असेल तर ती व्यक्ती म्हणजे मधुभाऊ आहे आणि म्हणूनच इथे अर्जुनने आता मधुभाऊंना न्याय मिळवून देत प्रिया आणि नागराजची हकलपट्टी ही आता जेलमध्ये केलेली असते. कारण महिपतने त्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश इथे अर्जुनच्या समोरच केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे प्रियाने एक चाळ खेळलेली असते. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तिने आता नागराजला सुद्धा फसवलेलं असतं. इथे महिपतच्या समोरच ती म्हणत असते की मला माहिती आहे की तुमची मुलगी साक्षी जिवंत आहे. कारण महिपत प्रियाला धमकी देत असतो, जर मी इथून सुटलो तर पहिलं मी तुला मारणार आणि नंतर त्या बेडकाला म्हणजे नागराजला मारणार. तेव्हा प्रियाला आता आपली बाजू सेफ करायची असते. म्हणूनच ती महिपतला म्हणते की हे बघा, मी तुमच्याच बाजूने आहे. मला माहिती आहे की साक्षी जिवंत आहे, पण ही गोष्ट मी अजून पोलिसांना किंवा अर्जुनला घरातल्या घरातसुद्धा सांगितली नाही आहे. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की मी तुमच्या बाजूने आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला ही गोष्ट कळली तर अर्जुन या गोष्टीच्या खोलाशी जाईल आणि साक्षी जिवंत असल्याचं शोधून काढेल. हे महिपतला माहीतच असतं. तेव्हा महिपत म्हणत असतो, ए चुचुंद्रे, तुला काय वाटतं ग? माझी मुलगी जिवंत नाही आहे. कुणी सांगितलं तुला? प्रिया म्हणते, तसं तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आधी मला नागराज काकांनी सांगितलं आणि नंतर मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. थोडंसं इथे हेअरस्टाईल बदलली, मेकअप बदलला म्हणजे माणूस बदलतो असं वाटतं का तुम्हाला? मी बरोबर साक्षीला ओळखलंय. तेव्हा इथे आता महिपतला राग येतो. कारण प्रियाने सांगितलेलं असतं की साक्षी जिवंत असल्याचं तिला नागराजने सांगितलेलं आहे. खरं तर नागराजने प्रियाला सांगितलेलं नसतं. प्रियाने साक्षीला बघितल्यानंतर तिने नागराजला विचारलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आणि नागराजमध्ये भांडण लावून इथे आता प्रिया मात्र त्याच्यातून सेफली बाहेर पडायचं बघत असते. इथे नागराज आणि प्रियाला वाटत असतं की महिपतला आम्ही बांधून ठेवलं म्हणजे आम्ही आता जिंकलो, महिपत आमच्या ताब्यात आला. पण प्रेक्षकांनो, तसं नाही आहे. महिपत आता नागराज आणि प्रिया या दोघांना सुद्धा तो ऑब्झर्व करतोय. तो बघतोय की हे दोघे जण मला कुठपर्यंत फसवत आहेत. इथे प्रिया स्वतःची बाजू सेफ करून महिपतला सांगत असते की मी काही केलेलं नाही आहे. तसंच नागराजही करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला समजलेलं असतं की साक्षी जिवंत आहे आणि ही गोष्ट पोलिसांना किंवा अर्जुनला कळू नये यासाठी आता महिपत गप्प बसतो. त्यावेळेला तो प्रियाला काहीसुद्धा बोलत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज तिथे आल्यानंतर महिपत त्याच्यावरती भयंकर चिडतो. तो म्हणत असतो, नागराज शेठ, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी मुलगी जिवंत आहे. हे सत्य त्या बबलीला सांगायची काय गरज होती? का सांगितलं त्या चुचुंद्रीला? तेव्हा नागराज म्हणतो, ए महिपत, मी सांगितलं नाही. अरे, ती तुला बघायला तुझ्या घरी गेली होती आणि तिथे साक्षीसुद्धा आली होती तुला शोधत शोधत. त्यावेळेला तिथे ती प्रिया गेली होती ना, तिने साक्षीला तिथे बघितलं आणि तिने मला फोन करून विचारलं. मी म्हणालो की नाही, ती जिवंत नाही आहे. पण ती मला म्हणाली की मी तिला माझ्या डोळ्याने बघितलं म्हणून, ते सुद्धा महिपतच्या घराबाहेर. मग मी काय करणार होतो? माझ्या आधी तिला सत्य समजलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत म्हणत असतो, नागराज शेठ, एक गोष्ट लक्षात ठेवा, मला इथे बांधून ठेवलं आणि जर माझ्या मुलीला काही त्रास झाला, माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तरीसुद्धा हा महिपत शेठ काय आहे ना, हे तेव्हा तुम्हाला कळेल नागराज शेठ.
अजूनही मी तुम्हाला नागराज शेठच म्हणतोय. तुम्ही खरं तर माझ्याबरोबर वैर घ्यायलाच नको होतं. तुम्ही इथे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुम्ही मला तुमची लायकी दाखवून दिलीत. खरं तर हे सगळं करायची तुम्हाला काही गरज नव्हती. पण आता हे वैर आहे ना, ते कायमचं राहणार. आता या सगळ्यामध्ये तुम्ही जळून खाक होणार हे मात्र नक्की. तेव्हा इथे महिपत म्हणतो, नागराज शेठ, तुम्ही काय काय गुन्हे केलेत हे मला बरोबर माहिती आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या सख्ख्या भावाला मारण्याची सुपारी दिलीत. ते मधुभाऊ, त्यांना सुद्धा तुम्हीच चाकू मारलाय. हे सगळे तर पुरावे माझ्याकडे आहेत ना. तेव्हा इथे नागराज म्हणतोय, महिपत गप्प बस. जर कुणाला काही सांगितलंस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल हा. तुला आम्ही इथे किडनॅप करून नुसतं ठेवलंय. तू जरा विचार कर, तुला मारायला आम्हाला वेळसुद्धा लागणार नाही. जर तुला मारून टाकलं तर माझं रहस्य तुझ्याबरोबर निघून जाईल ना. पण मी तसं करतोय का? नाही ना. तुला जिवंत ठेवलंय ना मी. मग जास्त बोलू नकोस. माझे हात आहेत ना, ते आता इथे कापतायत. जर त्यांनी तुला मारलं तर तू ढगात जाशील, असं इथे नागराजने महिपतला सांगितलेलं असतं. महिपत आता भयंकर चिडलेला असतो. त्याला कळलेलं असतं की नागराज आणि प्रिया हे दोघेही जण मला आता कधी ना कधीतरी मारतील. हे दोघेही स्वतःची बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करतायत. पण आता मला इथे राहून जमणार नाही आहे. मला इथून काही करून बाहेर पडावंच लागणार आहे, असं आता महिपतने ठरवलेलं असतं. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता महिपत म्हणतो की इथून बाहेर पडावंच लागेल. पण कसं काय? कारण तिथे कुणी ना कुणीतरी पहारा द्यायला आहेच. तेव्हा इथे महिपत आता बेशुद्ध होण्याचं नाटक करतो. बेशुद्ध झाल्यानंतर इथे आता नागराजला वाटतं की महिपतसुद्धा झोपलाय, तर मी सुद्धा थोडासा आराम करून घेतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत हा झोपल्यानंतर नागराजसुद्धा झोपायला जातो. आणि तेवढ्यातच महिपत उठतो आणि हाताला जे काही त्याच्या बांधलेलं असतं ते आता तोंडाने ती रशी, ती गाठ आता सोडून टाकतो. तोंडाने एका हाताची गाठ सोडून टाकतो. त्यानंतर दुसऱ्या हाताने दुसऱ्या हाताची रशी सोडून टाकतो. पाय सोडल्यानंतर हळुवारपणे महिपत तिथून निसटलेला असतो आणि नागराज तिथे झोपून राहिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता तिथून निघाल्या निघाल्या आपल्या मुलीकडे, साक्षीकडे जातो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता एका बाजूला प्रियाचं कारस्थान हळूहळू का होईना अश्विनच्या समोर येत असतं. कारण ती सांगून गेलेली असते की श्रुती पार्टी देणार आहे, तेव्हा मी तिच्या घरी आहे. श्रुतीच्या घरी गेलेली असताना इथे आता ती लगेच अश्विनला काय म्हणते की तो विचारतो की श्रुतीच्या इथे पार्टी कशी झाली. प्रिया म्हणते, हो, पार्टी तर खूप छान झाली. सानिकानेच तर सगळं ऑर्डर केलं होतं ना. तेव्हा तो म्हणतो, सानिकाने ऑर्डर केलं होतं, पण तू तर श्रुतीकडे गेली होतीस ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथेच आता सगळ्यांना प्रियाच्या या वागण्यावरती संशय आलेला असतो. म्हणजे नाव सांगितलं श्रुतीचं आणि लगेच तेच नाव बदलून केलं सानिका. कारण ती खरं तर कुठल्या मैत्रिणीकडे गेलीच नव्हती. ती महिपतवरती लक्ष ठेवायला गेली होती. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे अश्विन आता मूर्खासारखा तिच्या प्रत्येक खोटाडेपणावरती सुद्धा विश्वास ठेवत असतो. अर्जुन आणि सायलीला ही गोष्ट खटकत असते. प्रिया इथे अश्विनला फसवते ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात आलेली असते. आणि आपल्या कुटुंबातील कुठल्याही माणसाला प्रियाने जर त्रास दिला तर सायलीला ते सहन होत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विन आता हॉस्पिटलला गेल्यानंतर सायली प्रियाच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, काय गं, कुठे गेली होतीस? काल तर म्हणालीस की श्रुतीकडे पार्टी आहे म्हणून मी तिथे आले आणि आज म्हणतेस की सानिकाने सगळं जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं. सानिका, म्हणजे नक्की गेली तरी कुठे होतीस? अश्विन भाऊजींना फसवताना तुला लाज नाही वाटत का गं प्रिया? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, तू मध्ये मध्ये बोलू नकोस हा. आमच्यामध्ये पडायची तुला गरज नाही आहे, कळलं ना? सायली म्हणते, पडणार. जिथे माझ्या कुटुंबाच्या लोकांचा प्रश्न असेल ना, तिथे मी मध्ये पडणार. अश्विन भाऊजी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझ्यावरती इतकं प्रेम करतात, तुझ्यासारख्या कारस्थानी मुलीवरती वेड्यासारखं प्रेम करतात. तुझी तेवढी लायकीसुद्धा नाही, पात्रता नाही आहे तुझी. पण तरीसुद्धा ते तुझ्यावरती प्रेम करतात, विश्वास ठेवतात आणि तू तसल्या माणसाचा विश्वासघात करतेस. अगं, कुठे फेडशील कुठे गं ही पापं? या जन्मात तरी फेडून होणार नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हे बघ, आता मला ना आराम करायचा आहे, तू जा इथून. तेव्हा सायली म्हणते, हो, तुझी आता इथे नाईट झाली असेल ना? कुठे गेली, कुठे होतीस पहारा द्यायला? कदाचित महिपत कुठे आहे हे तुला माहिती आहे आणि म्हणूनच तिथे पहारा द्यायला गेली होतीस का?
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने अचूकच ओळखलेलं असतं. तेव्हा इथे प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. तेव्हा इथे सायलीला संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता तिथून पळून तर आलेला असतो. नागराज उठून बघतो तर काय, महिपत गायब. तेव्हा नागराज टेन्शनमध्ये येतो की हे सगळं काय चाललंय. तेव्हा प्रेक्षकांनो, नागराजला भीती वाटते की महिपत तर पळून गेला, आता ही प्रिया काही मला सोडणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागराज इकडे तिकडे सगळीकडे महिपतला शोधत असतो. नंतर प्रियाला फोन करतो. प्रिया झोपेत असल्यामुळे अजिबात फोन उचलत नाही. त्यानंतर महिपत आपल्या मुलीकडे साक्षीकडे गेलेला असतो. साक्षीने त्याच्यासाठी छान छान जेवण ऑर्डर केलेलं असतं आणि इथे आता महिपत खूपच छान पद्धतीने आधी तर जेवून घेतो. आपल्या मुलीला डोळे भरून बघतो आणि मग म्हणतो की कशा पद्धतीने मला नागराज आणि प्रियाने फसवलेलं आहे हे महिपतने आता साक्षीला सांगितलेलं असतं. तेव्हा साक्षी म्हणते, तरीच इथे नागराज काका आले होते आणि ते तुमच्याबद्दल विचारत होते अण्णा. तेव्हा महिपत म्हणतो, कारण त्याला माझ्यापर्यंत पोचायचं होतं ना, म्हणून तो माहिती काढण्यासाठी आला होता. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत म्हणतो, साक्षी आता आपण इथे नाही थांबायचं. आता हा फ्लॅट खूप दूर होता म्हणून मी तुला दिला होता, पण आता आपल्याला ह्याच्यापेक्षाही कुठेतरी दूर जाऊन राहावं लागणार आहे, जिथे कुणाचं जास्त येणं जाणं होत नसेल आणि तो फ्लॅट इथे आहे हे कुणालाही माहिती नाही आहे आणि ते कळायलासुद्धा नको, नागराजलासुद्धा नको. आपण अशा ठिकाणी जाऊन राहायचं आहे. तेव्हा इथे साक्षी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर इथे महिपत म्हणत असतो, आणि त्या सचिन दीक्षितचं काय? त्याच्याबरोबर लवकरात लवकर लग्न कर आणि परदेशात निघून जा ना, असं इथे महिपत आपल्या मुलीला सांगत असतो. तेव्हा ती म्हणते, अण्णा ठीक आहे, तुम्ही बोला ना सचिनला आणि आमच्या दोघांचं लग्न लावून द्या ना. तेव्हा इथे महिपत म्हणतो, ठीक आहे, तुझं एकदा का लग्न लावून दिलं आणि तू परदेशात निघून गेलीस ना, मग मला कसलीही चिंता नाही, असं महिपत म्हणतो. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा असं नका बोलू, मला तुमची गरज आहे, तुम्ही वडील आहात माझे. तेव्हा महिपत म्हणतो, साक्षी बाळा, मला काही नाही होणार, तू नको काळजी करू, त्या सचिन दीक्षितला येऊ दे, त्याच्याबरोबर लग्नाची बोलणी करून घेतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपत म्हणतो, आणि मला अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने अर्जुनला फोन केलेला असतो आणि तो अर्जुनला म्हणतो, अर्जुन शेठ, मला जे काही बोलायचं आहे ना वकील साहेब, ते शांतपणे ऐकून घ्या. तेव्हा अर्जुन म्हणतो, महिपत कुठे आहेस तू आणि तू सरेंडर का करत नाही आहेस? हे बघ, कितीही पळून जाण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा तुला इथे तिथे लपूनच राहावं लागेल. त्यापेक्षा सरेंडर हो, तुझी शिक्षा तरी कमी होईल. तेव्हा महिपत म्हणतो, हे बघा अर्जुन साहेब, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी फोन केला आहे. 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडवून मी आणला होता. मी बाबू ड्रायव्हरला सुपारी दिली होती, मान्य आहे, पण मला सुपारी कुणी दिली होती हे तुम्हाला माहिती आहे का? अर्जुन म्हणतो, कुणी दिली होती? तेव्हा महिपत म्हणतो, नागराज किल्लेदारने. नागराज किल्लेदार हा माझा आधीपासूनचा मित्र आहे आणि त्यानेच मला रविराज किल्लेदार याच्या कुटुंबासमेत सगळ्यांनाच मारण्याची सुपारी दिली होती. आणि आता नागराज आणि प्रिया हे दोघे जण मला ब्लॅकमेल करतायत. कारण कसं आहे ना, प्रिया आहे ना, तिलासुद्धा नागराज शेठनीच आणलं आहे खोटी तन्वी बनून. ती खरी तन्वी नाही आहे, ती खोटी तन्वी आहे. खरी तन्वी कुणीतरी वेगळीच आहे, पण ही खरी तन्वी नाही आहे. आणि नागराज शेठ आहेत ना, त्यांनीच मला सुपारी दिली होती रविराज किल्लेदार यांचा अपघात घडवून आणण्यासाठी, कारण त्यांना रविराज किल्लेदारची सुद्धा संपूर्ण प्रॉपर्टी हवी होती म्हणून. तेव्हा तुम्ही एक काम करा, नागराज शेठ आणि त्या प्रियाला आधी जेलमध्ये टाका, मग मला तुम्ही शोधा. मी एक बिल्डर आहे, सुपाऱ्या वगैरे मी घेतो, पण मी स्वतःहून जात नाही त्यांना मारायला. काही लोक मला सुपारी द्यायला येतात, मग खरे गुन्हेगार तर ते आहेत ना, मग त्यांना आधी पकडा. तेव्हा इथे महिपत आता जे काही बोलतो, अर्जुन म्हणतो, खोटं बोलतोयस तू ना, नागराज काका असं का करतील? तेव्हा महिपत म्हणतो, का नाही करणार? प्रॉपर्टीसाठी माणूस काहीही करू शकतो, कळते का तुम्हाला? आणि ती प्रिया, ती सुद्धा खरी तन्वी नाही आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता रविराज काकांना सांगतो की मला महिपतने फोन केला होता आणि त्याने मला ही सगळी माहिती सांगितलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने फोन केल्यानंतर सिम कार्ड वगैरे तोडून टाकलेलं असतं आणि त्यानंतर रविराज काकांजवळ बोलल्यानंतर रविराज काकांना धक्का तर बसलेला असतो, पण त्यांनी आता परवानगी दिलेली असते की हे सगळं जर नागराजने केलं असेल तर तू त्याला आत्ताच्या आता अरेस्ट कर आणि त्या प्रियालासुद्धा अरेस्ट कर. ती जर माझी खरी मुलगीच नाही आहे तर मग ती या घरामध्ये का राहते किंवा तुझ्या घरामध्ये का राहते?
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने नागराज आणि प्रियाचं सत्य सांगितल्यानंतर इथे रविराज काकांची सुद्धा परवानगी मिळालेली असते आणि इथे अर्जुनने रितसरपणे कंप्लेंट नोंदवत इथे इन्स्पेक्टर सावंत यांना नागराज किल्लेदार आणि इथे प्रिया मधुकर हिला आता अरेस्ट करायला सांगितलेले असते. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते.